मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला. असे दचकू नका. मी आपला एक छोटासा प्रयत्न केला गाण्याचा. गाणं, संगीत हा आपल्या भारतीय लोकांचा श्वास आहे. भारतात संगीताला एक ऐतिहासिक सुवर्ण परंपरा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात संगीत अगदी भरभरून वाहत आहे. संगीत मग ते शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो, लोकसंगीत असो, भक्ती संगीत असो, नाट्य संगीत असो, चित्रपट संगीत. संगीत हा भारतीयांच्या आयुष्यातला, जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे. संगीत नसेल तर आपण कसे जगलो असतो या विचारानं सुद्धा कसं तरी होतंय. आपला भारत देश जसा विविधतेने नटलेला आहे तसंच भारतीय संगीत सुद्धा विविधतेनं नटलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपल्या कार्यक्रमात तुमच्यासाठी खास संगीताचा नजराणा घेऊन आलोय. आज आपण महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातल्या संगीताविषयी आणि तिथल्या सांगीतिक वाद्यांबद्दल आपल्या एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. बघा, संगीत म्हटलं तर अगदी तुमच्या आमच्या चेहऱ्यावर लगेचच हसू फुलतं. मग चला माझ्यासोबत या संगीताच्या दुनियेत संगीताचे सूर रंग उधळायला. प्रबंध गायकीपासून ते अगदी खयाल गायकीपर्यंतचा अभिजात संगीताचा अगदी सारा प्रवास उत्तरेकडील प्रांतांमध्येच घडून आला. तरीही महाराष्ट्रानं गेल्या 100 वर्षात अभिजात संगीताच्या क्षेत्रात इतकी भरीव अशी कामगिरी केली आहे की त्याने अन्य कोणत्याही प्रांताला हेवा वाटावा. हे सारं घडलं याचं कारण महाराष्ट्रातील रसिकांनी स्वतःची जडणघडण करण्यासाठी वैचारिक परंपरेचा आधार घेतला. कोणत्याही मातीत जसं लोकसंगीत जन्मतं आणि वाढतं तसंच याही प्रांतामध्ये आणि लोकसंगीताच्या बरोबरीनं अगदी 4 अंगुळे वर भक्ती संगीतानं येथील रसिकांची संगीतविषयक जाण वाढवण्यास निश्चितच मदत केली आहे. कीर्तन, भजन आणि अभंग यांसारख्या संगीत प्रकारांनी मराठी जनांच्या संगीत प्रेमाची मशागत केली. 19व्या शतकाच्या अखेरच्या काळात या प्रांती अगदी अभिजात संगीताची एक पणती पेटली आणि ती अगदी आज तागायत तेवत राहिली आहे. संतांच्या अभंगांचे गायन आणि त्यावर निरूपण अशा पद्धतीचे आणि टाळ मृदुंगांच्या घोषात अगदी 20 ते 25 साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केलं जातं. वारकरी कीर्तनाची परंपरा ही पुरातन आहे. मंदिरात सादर होणारं हे कीर्तन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुलं करून दिलं आणि त्यामुळेच एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी इथं वारकरी महाविद्यालयात शिकवलं जातं आणि याच माध्यमातून संतांनी भक्ती मार्ग शिकवला. संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला. वारकरी कीर्तन ही सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली. रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारित असतं. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यत्वे आधारित असतात. श्रीधर स्वामी, केशव स्वामी, रंगनाथ स्वामी अशा रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पद यांचाही यामध्ये समावेश केला जातो.
रामदासी कीर्तन हे आजही अगदी परंपरागत गुरुकुल पद्धतीनंच शिकवलं जातं. पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेत हल्ली अगदी पेटी, तबला तर कधी बासरी अशी वाद्ये सुद्धा वापरली जातात. संगीताच्या साथीनं कीर्तन आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतं. मध्यंतरीच्या काळात मंदिरामध्ये होणारं कीर्तन हे वाळवंटात पहिल्यांदाच आणलं ते संत नामदेवांनी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत तुकाविप्र हे सुद्धा कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन हे समृद्ध झालं आणि आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो. भक्ती संगीतानं एकल वा सामूहिक गायन पद्धतीचाही अवलंब केलाय. दुसरं असं की त्यानं वाद्यांचीही अत्यंत अगदी सुज्ञपणानं निवड केली आहे. परंपरेनुसार वीणा, एकतारी ही स्वरांची साथ देणारी वाद्ये, तर तालासाठी मृदंग, खंजिरी, मंजिरी, टाळ आणि चिपळ्या यांचा वापर केला गेला. महाराष्ट्राच्या कोसाकोसावर भाषा बदलते म्हणजे मराठी भाषेचेच वैविध्यपूर्ण प्रकार आपल्याला आढळतात. अगदी तसंच महाराष्ट्रातलं लोकसंगीत सुद्धा वैविध्यपूर्ण आहे. वासुदेव, नंदीवाला, बहुरूपी, धनगरी ओव्या, गोंधळ, वाघ्या मुरळी, जात्यावरच्या ओव्या ही काही लोकसंगीताची उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील नंदीवाला हा एक खास वैशिष्ट्यपूर्ण मनोरंजन करणारा कलाकार आहे. त्याला नेमून दिलेल्या गावोगावी फिरून तो शिकवून तयार केलेल्या प्राण्यांचे खेळ दाखवतो. जोडीला भविष्यही सांगतो. गुबगुबी, ज्यामध्ये चमड्याच्या 2 गोलाकार तबकड्यांवर घासल्यानं जो नाद निर्माण होतो असे वाद्य. घडियाळ, टिपरू, चिमुकल्या घंटा ही काही दुसरी वाद्ये तो साथीला घेतो. बहुरूपी या संज्ञेचा शब्दशः अर्थ अनेक वेश बदलणारा असा आहे. प्रत्यक्षात बहुरूपी हा रंजन करणारा व्यावसायिक कलाकार. वेगवेगळ्या वेशांमध्ये येऊन तो आपल्याला रिझवतो आणि भिक्षा मागतो. धनगर हे अगदी रंगीबेरंगी पोशाख करून एकत्र जमतात आणि एक भला मोठा ढोल वाजवणारा जो आहे त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागतात. अगदी जोशपूर्ण हालचाली असलेल्या या नाचाला गजनृत्य असं म्हटलं जातं. ओव्या, गीते ही बहुधा अहिराणी या बोलीभाषेमध्ये रचलेली असतात. तसंच वासुदेव हा अजूनही आपल्याला गावोगावी पाहायला मिळतो. अगदी पहाटे पहाटे सगळ्या गावाला आपल्या गीतांमधून जाग करणारा हा वासुदेव. हा कलाकार आपल्या मस्तकावर मोरपिसांचा मुकुट घालून मुरली वाजवीत अगदी हुबेहूब कृष्णाचा अवतार धारण करतो. पायात घुंगरू बांधून हातात मंजिरीची जोडी घेऊन गात गात स्वतःभोवती गिरक्या घेत वासुदेव चपळपणे नाजूक आणि हलके नृत्याचे पदन्यासही करीत असतो. पहाटेच्या प्रहरी अंगणात भिक्षेसाठी येणारा हा वासुदेव फिरस्त्या भक्तांपैकीच एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोवाडा या गीत प्रकाराला सुद्धा विशेष उत्तेजन मिळालं. खुल्या मैदानात जोशपूर्ण आणि लयबद्ध रीतीने गायल्या जाणाऱ्या पोवाड्यात थोर पुरुषांची स्तुती आणि त्यांच्या शौर्यगाथांची वर्णनं असतात. पुढाऱ्यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरवही यात असतो. बदलत्या काळानुसार पोवाड्यांच्या विषयांची कक्षा सुद्धा विस्तारत गेली. पोवाडे ऐकताना अंगात जणू एक वीरश्री संचारते. नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा. ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा. गायकांच्या उंच खणखणीत खड्या आवाजाच्या साथीला तुणतुणं आणि हलगी ही वाद्ये सोबतीला असतात. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्रात संगीताची नुसती भरभराटच झाली नाही तर विविध प्रकारे त्याला उत्तेजन सुद्धा मिळालं. या काळात सुशिक्षित मराठी उच्चभ्रू वर्गानं
विविध कलांमध्ये रस घेण्यास आणि कलावंतांना सातत्यानं आश्रय देण्यासही सुरुवात केली होती. श्री बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे असे प्रोत्साहन मिळणाऱ्यांपैकी एक. त्यांच्या कर्तृत्वकालात त्यांनी मुंबईहून एका संगीत विषयक मासिकाचं संपादन सुद्धा केलं होतं आणि या मासिकाला श्री रामकृष्ण भांडारकरांचे आणि आणखीही काही दिग्गजांचे सहाय्य मिळाले होते. महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानी संगीताच्या खयाल गायकीला पीठ मिळवून देण्यावर या मासिकाचा विशेष भर होता. संगीताच्या विकासाला हातभार लावणाऱ्या घटकांमध्ये कलेच्या संस्थीकरणाला विशेष महत्त्व आहे. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर इथं 1901 साली एक संगीत विद्यालय सुरू केलं आणि त्यानंतर लगेच काही वर्षात उस्ताद अब्दुल करीम खान यांनीही तशाच प्रकारची संस्था मुंबईत स्थापन केली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पारशी समाजानं पाश्चिमात्य संगीताच्या विकासाला गती दिली. स्टाफ नोटेशन या युरोपियन स्वरलेखनाच्या पद्धतीशी परिचय झाल्यामुळं विष्णू दिगंबर यांनी 1900च्या सुमाराला भारतीय स्वरलेखन पद्धती विकसित केली. भातखंडे यांनी इतिहास, समीक्षा आणि व्याकरण अशा सिद्धांतिक अभ्यासशास्त्रांची भर घातली. मौखिक परंपरेचे लिखितात रूपांतर करणं आणि ती परंपरा सूत्रबद्ध करणं ही त्यांची मोलाची कामगिरी आहे. महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यात हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, वसंतराव देशपांडे, पद्मजा फेणा आणि जोगळेकर अशा अनेक दिग्गजांनी मोलाचा वाटा उचलला. एक काळ असा होता जेव्हा शास्त्रीय संगीताच्या सुरांनी रसिक प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. अजूनही शास्त्रीय संगीत हे महाराष्ट्रातील अगदी कानाकोपऱ्यात ऐकलं जातं. चित्रपट संगीत. चित्रपट संगीताचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या संगीताचा हा अगदी सुरेल प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. चित्रपटाची आणि चित्रपट संगीताची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रातच रोवली गेली. लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, पंडित हृदयनाथ मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश मन्नाडे, किशोर कुमार, सुरेश वाडकर अशा अनेक अजरामर स्वरांनी आपलं आयुष्य या सूर आणि अगदी सुंदर अशा स्वरांनी मंत्रमुग्ध करून टाकलं. तसेच संगीतकार अनिल विश्वास, ओ.पी. नय्यर, यशवंत देव, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, एस.डी. बर्मन, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, खय्याम अशा अनेक संगीतकारांनी त्यांच्या संगीताच्या जादूनं आपलं आयुष्य समृद्ध आणि अगदी सुसह्य केलं. महाराष्ट्रामध्ये वाद्यांमध्ये टाळ, चिपळ्या, खंजिरी, मंजिरी, एकतारी, वीणा, तबला, मृदंग, पखवाज, ढोलकी या आणि अशा विविध वाद्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. पखवाज आणि तबला यांसारख्या पारंपरिक वाद्यांमध्ये व्हायोलिन आणि पायपेटी यांची सुद्धा भर पडली. पुढे भारतीयांनी भात्याची पेटीही प्रयुक्त केली. या दोन्ही प्रकारच्या पेट्या महाराष्ट्रात कमालीच्या लोकप्रिय झाल्या. बँजो आणि पियानो यांसारखी पाश्चिमात्य वाद्येही वृंद संगीतामध्ये तसंच सिने संगीतात वरचेवर उपयोगात आणली जाऊ लागली. संगीताच्या सर्वच प्रकारांवर अगदी कमी जास्त प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वाजवू लागली आणि या घटकांचा एक वेगळाच प्रभाव पडत गेला. यापैकी 1928 नंतर भारतात सहजी उपलब्ध झालेलं ग्रामोफोन आणि नाट्य तसंच चित्रपट संगीताचे ध्वनिमुद्रण हे सुद्धा सांगता येईल. त्याच सुमारास भारतामध्ये आकाशवाणी प्रक्षेपणाला सुद्धा सुरुवात झाली आणि संगीताच्या क्षेत्रात नव्या शैली, प्रवाह यांचा परिचय करून देण्यात आकाशवाणीनं हातभार लावला. पण याहूनही महत्त्वाची कामगिरी ही वृत्तपत्रांनी बजावली. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी 19व्या शतकामध्ये वृत्तांत आणि समीक्षा यांच्याद्वारे सुशिक्षित आणि सुसंस्कृत वर्गांची, कलेच्या नव्या आश्रयदात्यांची अभिरुची प्रभावित केली. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातल्या संगीत विश्वाची सफर केलीत. या सुरेल संगीत विश्वाची गोडी आपण चाखली. मला माहिती आहे तुमची तहान अजून भागलेली नाही, कारण आता आपण जाणार आहोत
ओडिशा राज्याच्या संगीत विश्वाच्या सफरीवर. आता वेळ झाले या संगीतमय प्रवासामध्ये छोटीशी विश्रांती घेण्याची. तेव्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्याच्या संगीताविषयी आणि सांगीतिक वाद्यांविषयी जाणून घेतोय. ओडिशा हे भारतातील एक असं राज्य आहे जे दक्षिण आशियातील संगीत केंद्रांपैकी एक आहे. 11व्या शतकामध्ये ओडिसी संगीत शास्त्रीय शैलीत संहिताबद्ध होते. ओडिसी संगीत हा प्राचीन भारतीय शास्त्रीय संगीताचा एक प्रकार आहे, ज्याला ओद्रमगधी संगीत असं म्हणतात. हिंदुस्थानी आणि कर्नाटक प्रणालींप्रमाणे ओडिसी संगीत हे शास्त्रीय संगीत आणि प्राचीन मगधी संगीताचा एक भाग आहे. मात्र ओडिशातील ब्रिटिश राजवटीच्या काळातील उदासीनतेमुळे ते तेव्हा प्रसिद्ध झाले नाही. असे असूनही परंपरा जपणाऱ्या पुरी जिल्ह्यातील जग आखाड्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या प्रयत्नांमुळे पारंपरिक संगीताचे स्वरूप हे वाचले. मात्र ओडिशाच्या संगीत चळवळीनं स्वातंत्र्यानंतर एक वेगळं वळण घेतलं. ओडिशातील आदिवासी संगीत हे मुख्यतः डोंगराळ आणि जंगल भागात आणि फक्त ओडिशाच्या किनारपट्टीच्या प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींमध्ये आढळतं. ओडिशामध्ये 62हून अधिक आदिवासी जमाती आढळतात. त्यांचं आदिवासी लोकसंगीत वर्षानुवर्षे ओडिशाच्या संगीत विश्वाचं एक मखमली रत्न म्हणून ओळखलं जातं. ओडिशामध्ये लोकगीतं जी विविध सण आणि विशिष्ट प्रसंगी त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी गायली जातात. लोकसंगीत हे सर्वसाधारणपणे लोकसमुदायांच्या आचारसंहिता आणि भावनेची अभिव्यक्ती आहे. ओडिशाच्या विविध लोकसंगीतांमध्ये गीता, बलिपूजा गीता, केलापेलुनी गीता, दलखाई गीता, केंद्रगीता, जयपुला गीता, घमुरा गीता, घोडा नाच आणि दंडनाच गीता, गोपाल उगला आणि ओसवा गीता यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. भजने, जनाना रागांवर आधारित ओडिया गाणी, रंगीला चौपदी हे अगदी हलके शास्त्रीय संगीत अंतर्गत गटबद्ध केले आहेत, जो ओडिओ संगीताचा एक महत्त्वाचा विभाग आहे. श्री गीत गोविंदा, अनिरजुक्ता प्रवरा, दिव्या मानुषी प्रभा, चौतीसा, छंदा, चौपदी, चंपू, मालसरी, सरिमन, युष्णानी चतुरंग, त्रिभुंगा, कुडुका गीता, लक्षणा आणि स्वरमालिका हे वैयक्तिकरित्या विविध उपरूप आहेत, जे मिळून ओडिशाच्या संगीताची गोडी वाढवतात. भगवान जगन्नाथाच्या सेवेसाठी पारंपरिक विधी संगीत ओडिशी संगीताला अगदी 2000 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. अस्सल संगीतशास्त्र किंवा ग्रंथ, अद्वितीय राग आणि ताल तसंच गायनाची एक विशिष्ट शैली आहे. यामध्ये ओडिया कवी जयदेवाच्या काळात ओडिसी संगीत एक स्वतंत्र शैली म्हणून अस्तित्वात आली, ज्यांनी स्थानिक परंपरेनुसार राग आणि तालांवर आधारित गाणी रचली. तसंच ओडिया भाषा विकसित होण्यापूर्वीच ओडिसी गाणी ही लिहिली गेली. ओडिसी संगीताचा समृद्ध वारसा ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात आहे, जेव्हा ओडिशा कलिंगचा राजा खारावेल यानं या संगीत आणि नृत्याला संरक्षण दिलं होतं. ओडिसी संगीत पुरी येथील जगन्नाथ मंदिराशी अगदी जवळचे आणि अतूटपणे जोडले गेलेले नाते आहे. जगन्नाथाची देवता ओडिशाच्या संस्कृतीत मध्यवर्ती आहे आणि ओडिसी संगीत हे मूलतः जगन्नाथाची सेवा किंवा सेवा म्हणून सादर केलेलं संगीत होतं. स्वतः मंदिरात गाणाऱ्या जयदेवाच्या काळापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. कवीच्या काळानंतर ओडिसी राग आणि तालानुसार गीत गोविंदांचं गायन हे मंदिरात अनिवार्य सेवा म्हणून स्थापित केलं गेलं. प्राचीन ओडिशामध्ये संगीताची समृद्ध संस्कृती होती आणि ज्याची पुष्टी ही संपूर्ण ओडिशामध्ये अनेक पुरातत्व उत्खननांद्वारे होते. शंकरजंगमध्ये सापडलेल्या बारसेल्टच्या आधारे ते भारतातील अगदी सर्वात प्राचीन वाद्य होते असा तर्क लावला जाऊ शकतो. ओडिसी संगीतामध्ये संहिताबद्ध व्याकरण आहे, जे विशिष्ट रागांसह सादर केलं जातं आणि त्याची एक विशिष्ट गायनशैली देखील आहे.
ओडिसी संगीत आणि नृत्याच्या जोडीतील साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिके व्यतिरिक्त एकल वाद्य म्हणून मर्दालीची भूमिका गेल्या काही दशकांमध्ये यशस्वीरित्या सादर केली गेली. मर्दाला हे एक ओडिसी आणि परंपरागत वाद्य आहे. मर्दाला वाजवणं हे ओडिसी संगीताच्या तालबद्ध पद्धतीवर आधारित आहे. मर्दाला हा महारी नृत्याचा साथीदार असायचा, जो आजच्या ओडिसी नृत्याचा पूर्वज आहे, जो भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक मानला जातो. गुरु धनेश्वर स्वाईन हे मर्दालाच्या एकल सादरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ओडिशातील इतर पारंपरिक तालवाद्यांना मैफिलीच्या मंचावर आणण्यासाठी त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांसाठी ओळखले जातात. गुरु धनेश्वर स्वाईन हे पहिले एकल मर्दाला वादक आहेत, ज्यांनी गुरु बनमाली महाराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दालावर विस्तारित एकल सादरीकरण सादर केलं. ते या प्रकारातील पहिलेच सादरीकरण होते. ओडिसी संगीत गायनासह पारंपरिक वेशभूषेला बीना बेनू मर्दाला असं म्हणतात. बीना किंवा वीणा, बेनू किंवा बासरी आणि मर्दाला या 3 वाद्यांशिवाय इतर काही पारंपरिक वाद्ये म्हणजेच गिन्नी करताला, खोला किंवा मृदंग, जोडीनगर, माहुरी किंवा मुखाबिना आणि जलतरंग या 18व्या शतकांपासून वायोलिन आणि सितार यासारखी इतर वाद्ये देखील यामध्ये कार्यरत झाली. ओडिशामध्ये हार्मोनियम हे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून लोकप्रिय झालं, पण बासरी आणि मर्दाला आताही लोकप्रिय आहेत. तमक हे भारतातील ओडिशा राज्यातील एक पारंपरिक वाद्य आहे. त्यात लाकडी पायावर ताणलेली त्वचा असते. तसंच ढोल हे भारतीय लोकसंगीताचं आणखीन एक जुनं वाद्य. संबळपूरचा ढोल त्याच्या बनवण्यात आणि वापरण्यात थोडा वेगळा आहे. तो झाडाच्या खोडापासून बनवला जातो. मुहुरी हे वाद्य लाकडापासून बनवलं जातं आणि त्याचा ध्वनी हा शुभ आणि पावित्र्याची भावना निर्माण करण्यासाठी केला जातो. परिणामी विवाह, मिरवणुका आणि मंदिरांमध्ये याचं मोठ्या प्रमाणात सादरीकरण होतं. 12व्या शतकातील ओडिया कवी जयदेव यांनी लिहिलेले गीत गोविंदा हे प्राचीनतम भारतीय गाणे नसले तरी सर्वात जुने गाणे म्हणून ते ओळखले जाते, जिथे कवीनं प्रत्येक गाण्याचे अचूक राग आणि ताल अचूकपणे सूचित केले आहेत. त्यामुळे हा भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक आहे. गीत गोविंदात सूचित केलेले अनेक राग हे आजही ओडिसी संगीतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्यामध्ये नमूद केलेले काही ताल हे ओडिसी संगीताच्या परंपरेसाठी खास आहेत. पंडित रघुनाथ पाणिग्रही हे ओडिसी संगीत आणि ओडिसी नृत्याद्वारे गीत गोविंदाला जगभरात लोकप्रिय करण्यात आणि त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. गुरु गोपाल चंद्र पांडा यांसारख्या विद्वान संगीतकारांनी देखील गीता गोविंदाच्या अष्टपदींच्या स्वरांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीच्या मूळ संकेतांना अनुसरून आणि ओडिसी संगीतातील विद्यमान पारंपरिक तालवाद्य आणि मधुर नमुन्यांवर तो आधारित केला गेला. ओडिशामध्ये लोकसंगीत हे स्वर आणि वाद्य दोन्ही आहे. कामाची गाणी, खेळाची गाणी, गोल गाणी, झुल्याची गाणी, फिरकी गाणी, छेडाछेडीची गाणी, उपवासाची गाणी आणि सणांची गाणी असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हशींचा कळप हाकणारा माणूस हा घुडुगी ह्या एका तारवाद्याच्या साथीनं गाणी गातो. ओडिसी लोकसंगीतातील हार्मोनिक आणि पॉलिफोनिक प्रभाव वाढवण्यासाठी गिटार, मेंडोलिन, डफ, हार्मोनियम आणि सप्तस्वरा यांचा काही दशकांपूर्वी वापर सुरू झाला. ओडिशाच्या लोकनृत्यात लोकसंगीत हा अविभाज्य घटक आहे. आदिवासी जमातींच्या सर्व नृत्य प्रकारात संगीताला खूप महत्त्वाचं स्थान आहे. ओडिसी संगीताची परंपरा ही जवळपास
एक सहस्त्राबी जुनी आहे. ओडिशा राज्यात अनेक शतकांपासून अनेक प्राचीन संगीत ग्रंथ तयार केले गेलेत. तिथे अद्वितीय राग आणि सादरीकरणाची एक विशिष्ट पद्धत आहे. आधुनिक काळातील ओडिसी संगीताचे महान प्रवर्तक म्हणजे आदिगुरु सिंघारी श्यामसुंदरकार, अरतबधनी आचार्य तारिणी चरणपत्र, बानीकंठ निमाई चरण हरिचंदन, मोहन सुंदर काशीनाथ पूजा पांडा, बालकृष्ण दश, भुवनेश्वरी मिश्रा, श्यामामणी देवी, डॉक्टर गोपालचंद्र पांडा, पद्मकेसरी डॉक्टर दामोदर होता, रघुनाथ पाणीग्रही, रामाराव पात्रा, रामहरी दास, ज्यांनी ओडिसी शास्त्रीय संगीतात प्रसिद्धी मिळवलेत असे हे दिग्गज कलाकार. अगदी अलीकडे ओडिसी संगीत हे लोकप्रिय करण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सादर करण्यासाठी ओडिसी संध्या नावाचा एक मोठा कार्यक्रम हाती घेतला. संगीत हे ओडिशा जीवनाचं हृदय आणि आत्मा आहे. एकंदरीतच संगीत हे भारतीय माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा मूलभूत गरजा आहेत, तसंच संगीत हे भारतीय माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य आणि अगदी महत्त्वाचा घटक आहे. संगीताशिवाय आयुष्य हा आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो. जसा भारत देश विविधतेने नटलेला आहे, तसंच भारतीय संगीत सुद्धा विविधतेने नटलेले आहे. आज आपण एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांच्या संगीत विश्वाची सुरेल सफर केली. ती सफर तुम्हाला निश्चितच भावली असेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. संगीताची ही विलक्षण सफर संपूच नये असं वाटतं. पण काय करणार, वेळ सांगतीये कार्यक्रमाची सांगता करा. तर मग एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमातून मला सुषमा जाधवला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Nari poriye kam podala ra podela chuchuna chakun pika chakun